लिंकला क्लिक केल्यावर लॉग इन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला ईमेल आणि पासवर्ड एंटर करायचा आहे, जो तुमचा प्री रजिस्टर्ड असेल, जो तुमच्याकडून आधीच घेतला जाईल जेव्हा हे डिझाईन किंवा सेट केलं जाईल, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे. जेव्हा साइन इनला क्लिक कराल तेव्हा तुम्ही ॲडमिनच्या डॅशबोर्डवर जाल. ॲडमिनच्या डॅशबोर्डवर गेल्यावर तुम्हाला दिसेल की कसं डिस्प्ले केलेलं आहे स्टुडंटचा डेटा. जसे स्टुडंटचे नेम आहेत, एक खाली एक ते स्टुडंटचे नेम जसे जसे रजिस्टर होतील ते खाली येत राहतील. फाईल्स दिलेल्या आहेत, किती फाईल आहेत, कशा अपलोड होत आहेत. जे हिरवे आहेत ते अपलोड झाले, जे हिरवे नाहीत ते अपलोड नाही झालेले. त्याच्याच बाजूला प्रत्येक स्टुडंटसमोर एक डाउनलोडचं एक इंडिपेंडंट बटन दिलेलं आहे. तसंच ॲडमिन ओव्हरव्ह्यू पॅनल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल काउंट दिसेल प्रत्येकाचा. जसे यूजर आहे त्याचा एक काउंट, ठीक आहे. तसं डाउनलोड ऑलचं एक बटन आहे आणि डिलीट ऑलचं एक बटन आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला डाउनलोड करायची वेळ येईल तेव्हा तुम्ही डाउनलोडच्या बटनला क्लिक करणार. डाउनलोड ऑलचं बटन तुम्हाला एका झिप फाईलला डाउनलोड करायला मेसेज टाकेल की झिप फाईल डाउनलोड करेल. जी झिप फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केली तुमच्या फोल्डरमध्ये, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटचा एक इंडिपेंडंट फोल्डर दिसेल. त्या फोल्डरमध्ये त्याची फाईल्स असणार जे त्याने अपलोड केलेल्या आहेत आणि त्या फोल्डरचं नेम पण त्या स्टुडंटच्या नावाचंच असणार. त्यांनी टाईम वाचेल की त्याला फोल्डरला नाव टाकायची गरज नाही पडणार. ते ऑलरेडी स्टुडंट थ्रू होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्हाला जर एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंट ज्यांनी काही अपलोड केलं नाही किंवा एखाद्याने चुकीचं अपलोड केलं, त्याला तुम्हाला सांगावं लागेल की नीट अपलोड केलं नाही. जेव्हा ते रिअपलोड करतील तेव्हा तुम्ही त्याच्या समोरचं बटन डायरेक्टली क्लिक करून त्याच्या झिप फाईलला डाउनलोड करू शकता, ज्या त्याच्या नावानेच डाउनलोड होईल. आणि मग ते जेव्हा डाउनलोड होईल त्याला एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही तुमच्या मेन फोल्डरला टाकू शकता, जे सगळं डेटा एकत्र त्या एका फोल्डरमध्ये राहील. डिलीट ऑलचं जे बटन आहे त्याला क्लिक केलं की आहे ना एक प्रॉम्प्ट येईल. त्या प्रॉम्प्टमध्ये कॅन्सल आणि ओकेचं बटन असेल. जर तुम्हाला तो डेटा सगळ्या स्टुडंटचा ठेवायचा असेल तर कॅन्सलला क्लिक करा. आणि जर तुम्हाला जर तो डिलीट करायचा असेल, तुमचं काम झालं असेल, तर तुम्ही ओकेला क्लिक करा. जो तुमचा सगळा स्टुडंटचा डेटा आहे, जे त्यांच्या फाईल आहेत ते सगळ्या डिलीट होतील आणि तुम्ही परत तुमचा स्टोरेज 0 करू शकता. त्याने तुमचं स्टोरेज आणि टाईम सगळं वाचेल. मग लॉगआउटला क्लिक करू शकता.